taking shots at the enemy. I'm gonna make it to the top, leave a legacy. If I got something to say, you better let me speak. Turn it up a new degree. पुण्याहून मुंबईला जाताना जर तुम्ही अटल सेतू ब्रिज वरून जाणार असाल तर इथे एक्सप्रेस वे वरून आपण आता चाललोय पुण्याहून. आणि आता इथे बघत असाल 4.3 किलोमीटर्स वर आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. तर तुम्हाला तो मी पुढे दाखवेल पुढे कुठला लेफ्ट घ्यायचा आहे. JNPT साठी लेफ्ट घ्यायचा. हा आता एक्झिट आलेला आहे JNPT चा. सो हा एक्झिट घेऊन आपल्याला पुढे नवा शिवाय ब्रिजला जाण्यासाठी इथून पुढे जावं लागेल. एक्झिट क्रॉस केला आणि आता इथे थोडस ट्रॅफिक लागलेलं आहे. ऍक्च्युली संध्याकाळची वेळ आहे तर माइट बी त्यामुळे ट्रॅफिक असेल इथे. बघूया पुढे. इथे ह्या साईडला लेफ्ट साईडला जर गेला तर इकडे पनवेल आहे. तर आपल्याला पनवेलचा लेफ्ट न घेता आपल्याला सरळ जायचं आहे JNPT रोडला. हे असे मुंबईचे टॉल बिल्डिंग्स आणि असे लॉंग रोड्स. व्ह्यू ऑफ दी अटल सेतू ब्रिज. किती कॅमेरामध्ये दिसते क्लिअरली माहिती नाही. अजून आपण ब्रिज वर लागलेलो नाही आहोत. तिथे एक्झिट घ्यायचं आहे. बोर्ड लिहिलेला नाहीये. हा इथे एक्झिट हे इकडे मुंबई लिहिलेलं आहे. नाहीये मोठा पण हा एक्झिट आहे. हा इथे एक्झिट आहे. हा आहे ब्रिज. चालू झाला आता. कसला भारी वाटतंय मस्त. ऍक्च्युली 6 लेनचा हा ब्रिज आहे. म्हणजे इकडे हा 3 लेन आणि तिकडे 3 लेन. अशी इकडे मस्त सगळ्या खांबांवर लाइटिंग लावलेली आहे. आणि आता टोल प्लाझा आम्हाला 500 मीटर्स वर दाखवतोय. इथे आता मगाशी बघितलं आपण स्पीड आहे. इथे स्पीडोमीटर बसवलेले आहे. तर 100 किलोमीटर्स पर आवरचा इथे स्पीड आहे. आणि हा आहे टोल. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल आता कुठे. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज नवीन व्लॉग मध्ये. तर माझ्या मागे तुम्ही बघत असाल फुल लेझर शो चालू दिसतोय तुम्हाला. तर हा आहे आपला MTHL म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच आपला अटल सेतू, जो आता 12 जानेवारीला आपल्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी ओपनिंग केलेला आहे. तर आज आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत अटल सेतूची सफारी. सो आता आपण पुण्याहून आलोय आणि आता इथे आपण नवी मुंबईहून मुंबईला चाललोय. तर हे आपल्याला अटल सेतूवरून जायचं आहे. तर हा अटल सेतू आहे पूर्ण 22 किलोमीटर्सचा ब्रिज आहे आणि हा इंडियाचा सगळ्यात लॉंगेस्ट सी ब्रिज आहे. तर ह्याचा अराउंड 16.80 किलोमीटर्स हा सी मधून जातो रोड आणि उरलेला जो आहे तो लँडवरचा आहे. सो हा जो टोल आहे हा ओपन रोड टोलिंग आहे. म्हणजे इथे बॅरिगेट्स नाही आहेत. इथे कसं होईल की आपण व्हेकल जेव्हा येते तेव्हा नंबर प्लेट वरून ते डिटेक्ट करणार आणि मग तुमचा जो अकाउंट लिंक आहे त्याच्यातून ते पैसे डिडक्ट होणार. तर ह्याचा रेट मी तुम्हाला त्याचा बोर्ड दाखवेल. इथे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल. तर सिंगल जर्नी आहे 250 रुपीज आणि रिटर्न जर्नी आहे 375 रुपीज. आणि इथे आता सध्या तरी 2 व्हीलर्सना म्हणजे रादर 2 व्हीलर्सना अलाउड नाही आहे इथे. आणि हेवी व्हेकलसाठी वेगळे रेट्स आहेत टोलचे. तर चला तर मग आपण अटल सेतूची सफर करूया. आपला स्पीड
72 आहे आणि हा 100च्या स्पीडने अलाउड आहे. गाडी कसली फास्ट चालली आहे, म्हणजे आपली पण गाडी किती स्पीड मध्ये आहे. ऑब्विसली 100 स्पीड आहे, 100च्या पुढे तर नाहीये. सो इथे अजून एक खासियत म्हणजे इथे प्रत्येक 300 मीटरवर कॅमेरे आहेत लावलेले. सो बी केअरफुल, तुमचा स्पीड पण इथे वॉच केला जातोय. इथे पण लेझर शो चालू आहे, बहुतेक आपण मिडला असेल. इथेही लेझर आहे. हा वाव, इथे पण काही गाड्या थांबल्या आहेत. कुलाबासाठी आहे ना, वडाळा कुलाबासाठी एक्झिट घेऊ शकतो आणि एक हा सरळ शिवडीकडे पण जातो. क्रॉस केला, बघितलंच नाही आपण. जाताना आपण चेक करू. ऍक्च्युली हा अटल सेतू जो आहे हा आता संपलेला आहे आणि आम्ही ऍक्च्युली आमच्या लक्षातच नाही की आम्ही किती वेळात हा पार केला आहे. ते आता परत जाताना आपण बघूया किती वेळ लागला. सो आता आपण परत रिटर्न चाललोय जिथून आलो तसंच. सो हे लेझर शोज म्हणजे हे लेझर लाईट्स जे आहेत हे जागोजागी इथे आहेत. लेझर लाईट्स आपण पुढे गेल्यानंतर पण दिसतील आपल्याला. मुंबईकडून न्हावा शेवाला जायला हा रस्ता आहे पुण्यासाठी. पण आता आपण मुंबईतून नवी मुंबईकडे चाललोय, शिवडी ते नावाशेवा. सो इथे हे असे साऊंड बॅरिगेट्स लावलेले आहेत कारण इथे खाली जो समुद्र आहे इथे फ्लेमिंगोज येतात. तर इट सीम्स म्हणजे त्यांना त्याचा आवाज, ट्रॅफिकचा आवाज नाही जायला पाहिजे, म्हणजे त्यांची हॅबिटॅट, ॲक्वॅटिक हॅबिटॅट जी आहे ती डिस्टर्ब नको व्हायला, म्हणून त्यांनी इथे हे बॅरिगेट्स लावलेले आहेत, असे साऊंड बॅरियर्स सारखे लावलेले आहेत. नाही ऍक्च्युली हे गुड पॉइंट तू सांगितलं की हे जे लाईट सिस्टम सगळी जी आहे ही सगळी ऍडव्हान्स्ड आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ज्याने की कुणाला डिस्टर्ब नाही होत. या इथे आता साइन बोर्ड ठेवलेले आहेत, इथे दाखवत आहेत पुणे 131 किलोमीटर आहे आणि JNPT 15 किलोमीटर आहे. हे बोर्ड जे आहेत हे तुम्हाला 3-4 ठिकाणी मिळतील असे. आता आपण पुण्याकडे चाललेलो आहोत आणि रस्ता एकदम बटरी स्मूथ आहे. जवळपास आपण आता एक ऑलमोस्ट गोल राऊंड मारला. आपण शिवडीला गेलो, त्या शिवडीवरनं परत आपण पनवेलच्या साईडला चाललेलो आहे आणि कुठेही खड्डा नाहीये, रस्ता वरती खालती असा नाहीये, एकदम सरळ स्ट्रेट, मस्त एक्सपिरियन्स आहे. इथून उल्वेसाठी पण एक्झिट आहे आणि पनवेलसाठी स्ट्रेट जायचंय.
असा आहे अटल सेतू. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या अशाच काही व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. Taking shots at the enemy. I'm gonna make it to the top, leave a legacy. If I got something to say, you better let me speak. Turn it up a new degree, bitch, you ain't seen anything.